धर्माचे पालन करणे अखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या अतिशय जगाच्या नकाशावरती प्रसिद्ध झालेलं गाव अंतरवाली सराटी या ठिकाणी गेले 25 दिवस 129 कीर्तन झाली। 134व 129 कीर्तन सलग इतिहास घडला। इतिहास अंतरवाली सराटी 133 कीर्तन झाली। 134व कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि मी या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला जन्माल्यानंतर 2 कामं सांगतायत। 2 काम, त्यातलं पहिलं काम आहे ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलोय त्या धर्माचं आपल्याला रक्षण करायचंय। धर्म जपत असताना, धर्म वाढवत असताना, धर्म सांभाळत असताना अधर्माचं खंडन करायचे, पाखंडांचं खंडन करायचे। हे एक काम झालं। आणि दुसरं काम आपल्याला हे धर्म कधी टिकत असतो त्याच्या मागे साधू संतांचा आशीर्वाद लागतात, ऋषी मुनींचा आशीर्वाद लागतात। आणि ऋषी मुनींनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे, ज्या भगवंताने आपल्याला जन्माला घातले त्याचा आपल्यावरती उपकार आहेत, त्या भगवंताचं नाम चिंतन करायचं, त्याचं नाम बीज वाढवायचं आहे। असे 2 कामं सांगितलेले आहेत। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आगळ्या वेगळ्या लाटेनी एक उग्र रूप धारण केलेलं आहे। ती लाट म्हणजे गरजवंत मराठ्यांना आरक्षण, त्याचा लढा चालू झालेला आहे। चालू झालेला म्हणजे बरेच दिवसापासून चालू झालेला आहे, 1980 पासून। परंतु नेतृत्व नसल्यामुळं लढा चालू होतोय, थांबतोय, लढा चालू होतोय, थांबतोय। कोणतरी लढा थांबवण्याचा प्रयत्न करत आलं, त्या आतापर्यंत असंच होत आलं, लढा चालू बंद, चालू बंद। परंतु आता जो लढा चालू झालेला आहे तो ना भूतो ना भविष्यती असा लढा चालू झालेला आहे। याचं एकमेव कारण आहे आपल्या या लढ्याला दिशा देणारा आपल्याला एक अतिशय सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता मिळालेला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे आणि अतिशय संयमी शांत मार्गाने हा लढा चालू झालेला आहे। तो न थांबणारा लढा आहे। कारण आतापर्यंत जे नेते झाले इथून मागचे, इथून मी आपल्याच लोकांना बोलणार आहे, आपल्याच, बाकीच्यांना बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही। आपल्याच लोकांना बोललं पाहिजे। जे नेते आतापर्यंत कुठल्या समाजाचे घ्या, कुठल्या समाजाचे, समाजाचा कळवळा आहे असं दाखवतात। समाज पिचलेला आहे, समाज पिचलेला आहे आणि मी समाजाला न्याय मिळवून देईल असा कोणतरी एक नेता उभा राहतो। त्यांनी एखादं आंदोलन केलं, त्याचं आंदोलन उग्र व्हायला सुरुवात झाली, समाजाने किंवा प्रसार माध्यमाने त्याची दखल घ्यायला सुरुवात झाली की कोणतरी एखादा नेता येतो, राजकीय पुढारी, आणि तिथं सांगतो माझा विश्वास ठेवा। तो कानात काहीतरी बोलतो, तिथनं पुढचं आंदोलन जो बसलाय आंदोलनाला न्याय मागण्यासाठी, तो त्या नेत्याने काय सल्ला दिला असेल तो मान्य करतो आणि आंदोलन थांबतं। समाजाला आशा असती की हा नेता आम्हाला काहीतरी न्याय मिळवून देईल। कोणत्या समाजाचा घ्या, समाज त्याच्यावर विश्वास टाकतो डोळे झाकून, आणि त्या विश्वास डोळे झाकून ठेवलेल्या विश्वासाचा तो गैरफायदा घेतो आणि आपला अख्खा समाज कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला नेऊन मानतो। आजपर्यंतचा इतिहास आहे, लक्षात असू द्या। कुठला इतिहास काढा, कुठला, पण एकमेव आपल्याला सर्वांना मराठ्यांना नेता मिळालेला आहे। तो कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या नेत्याचा ऐकत नाही, कोणी समजून सांगायला तर कानात बोलून देत नाही, समोर बोल सगळ्याला ऐकू द्या असा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील।
मात्र स्वार्थ नाही हो, तीळ मात्र स्वार्थ नाही कसलाच. म्हणून हा लढा कायम राहणार आहे, लक्षात असू द्या. कायम त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहायचंय. बर मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत एवढी भाषणं केली, एक सगळीकडे फिरले, खालच्या पातळी जाऊन तोंडात नाही एक तरी शब्द गेलाय का हो त्यांच्या? गेलाच नाही, जाणार पण नाही. का? एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात आहेत, शाहू फुले आंबेडकरांचे विचार डोक्यात आहेत, जिजाऊ माय साहेबांनी जे विचार दिलेले आहेत ते विचार डोक्यात आहेत, अहिल्या मातेने जे विचार दिले ते डोक्यात आहेत. असं विचार घेऊन चाललेलं का? फक्त आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला उद्रेक माजवायचा नाही. महाराष्ट्र शांत आहे आणि शांतच राहायला पाहिजे असं डोक्यात विचार घेऊन चाललेला नेता आहे. 58 मोर्चे जगाच्या पाठीवरती कुठलेच एवढे मोर्चे निघाले नव्हते. आज एवढं उग्र रूप धारण करण्याचं कारण एकमेव आहे. 58 मोर्चे, 10-10 लाख लोकसंख्येचे मोर्चे 58 निघाले. शांततेत कुठल्या सार्वजनिक मालमत्तेने नुकसान केलं नाही. हे मराठ्यांनी जपलेलं एक महत्वाचं कारण आहे. जपलं मराठ्यांनी. राष्ट्राच्या संपत्तीची हानी होऊन दिली नाही. का? मी राष्ट्राच्या संपत्तीची हानी केली तर त्याची माझ्या महाराष्ट्राला किंमत भोगावं लागेल. हे सर्व मराठ्यांनी जपलं. मराठ्यांचं मोर्चे पुढे निघत होतं आणि माग मराठ्यांची मुलं अर्ध्या पाऊण तासात सगळं झालेला कचरा कुंडी द्या का टाकून सगळ्याची विल्हे वाट लावत होते. कुठेही जाणवत नव्हतं इथनं 10 लाख लोक निघून गेलेत पुढे म्हणून. इतकं पावित्र्य राखलं, इतकं पावित्र्य. फक्त एकच आशा होती, आमचं 58 मोर्चे निघल्यात ह्याची कुठंतरी शासन दखल घेईल. परंतु शासनाने फक्त सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सरकारने सांगितलं आमचा विश्वास ठेवा, आम्हाला मुदत वाढवून द्या. आणि मराठ्यांना विश्वास बसला की खरंच आपली दखल घेतील, सरकार दखल घेईल. 2015 पासून आजपर्यंत नुसतं आम्हाला मुदत वाढवून द्या, मुदत वाढवून द्या एवढंच आजपर्यंत ऐकत आलो. त्यांचा विश्वास ठेवला आणि आपल्या सर्वांचा विश्वासघात केला. लक्षात असू द्या, विश्वासघात केला. का विश्वास ठेवायचा? का विश्वास ठेवायचा? कुठं आमचा तुम्ही शब्द पाळला? कुठल्या समाजाचं एवढं मोर्चे निघलं? बरं कुठल्या समाजाचा आम्ही द्वेष करत नाही. सगळं सर्वसामान्य लोक, आता हे वातावरण पेटलंय ना, सर्वसामान्य लोकांनी नाही पेटवलं. सर्वसामान्य ओबीसी समाज आहे ना, तो आजही आमच्या बरोबर आहे. माझ्या गावात 18 पगड जातीचे लोक राहतात. सगळे लोक आम्हाला सहकार्य करायला येतात. 58 मोर्चा झाला. आता अंतरवालीला जो विराट सभा झाली त्याच्यात मुस्लिम समाजाचे लोक आम्हाला पाण्याच्या बाटल्या देत होते. ह्याच्यापेक्षा अजून काय सत्य पाहिजे? ही खाली सर्वसामान्य लोकांची इकी आहे. ती लोक म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. नको कोण म्हणतंय? नको कोण म्हणतंय? वळकायला शिका. ते सर्वसामान्य नाही आणि सर्वसामान्य समाजाबद्दल त्यांना तीळ मात्र कळवळा नाही. त्यांना फक्त वर्ण यंत्रणा पाठवलेली, तुम्ही बोला, तुम्ही विरोधात बोला, दाखवा तुम्ही आम्हाला ओबीसी समाजाचा कळवळा आहे म्हणून. पण ह्यांना तीळ मात्र ओबीसी समाजाचा कळवळा नाही. स्वतःच पद टिकवण्यासाठी ह्यांचं मोठं भाषणं चाललेले आहेत. काही संबंध नाही यांचा, काही संबंध नाही. बर मला सांगा, आजपर्यंत मराठा समाजाच्या बाबतीत सर्वसामान्य लोक काहीच बोलले नाहीत. ही जी लोक बोलत होती किती खालच्या पातळीला जाऊन बोललो, किती खालच्या पातळीला बोलली. पण त्यांच्या बाबतीत एक तीळ मात्र कुठून उठून उभा राहिला नाही की तुम्ही का पातळी सोडताय. मनोज पाटलांनी पातळी अजून सोडली नाही. ती सगळ्यालाच म्हणतात संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, सर्व जाती धर्मातली लोक माझी. विरोध कोणाला आहे? जो मराठा समाजाला विरोध करतोय त्यांना. बरं सर्वसामान्य विरोध करत नाहीत ना, ही कोणतरी आलेलं आहे आणि ती विरोध करतय, त्यांनी सगळं अंगावर घेतलंय. ह्याचं एकमेव कारण आहे, त्यांना वर्ण सूचना आहेत, ही सिस्टीम आहे. तुम्ही बोला, मराठा समाजाच्या विरोधात पातळी सोडून बोला. तो समाज भडकला पाहिजे आणि ह्यातून तो समाज अंगावर आला पाहिजे आणि झुपली पाहिजे. पण खरंच ओबीसी समाज बांधवांचं, सर्वसामान्य ओबीसी बांधवांचं, दलित बांधवांचं आपण आभार मानलं पाहिजेत. एकही माणूस अजून आपल्या सर्वसामान्य माणूस विरोधात गेला नाही. विरोधात वरची गेलेले आहेत का? त्यांना वर्ण आदेश आहे.
तुम्ही बोला, भडकावण्याचा प्रयत्न करतायत. किती पातळी सोडली बोलण्याची, किती. मला एक सांगायचंय, ह्यांनी सांगायचं अरे हो 5वी नापास आहे, तुला काय घेणं देणं आहे का? हो 5वी, त्याला हिंदी बोलता येत नाही, तुला काय घेणं देणं आहे का? नाही मनोज पाटलाला हिंदी बोलता येत, पण त्यांनी कोणाची घरं जाळले नाहीत. नाही ते 5वी पासच आहेत, पण त्यांचं भ्रष्टाचाराने हात अजून काळ झालेलं नाहीत. नाही त्यांची तब्येत साधी आहेत, पण कुणाच्या तळतळाचा रुपया घेऊन एसीच्या गाडीत ते फिरलेले नाहीत. लक्षात असू द्या, हा नेता परत मिळू शकत नाही. असा नेता परत मिळू शकत नाही. लक्षात असू द्या. मला सांगायचंय, मराठ्यांचा पहिल्यापासून इतिहास घ्या. आज मला कौतुक वाटतं, संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र आला. एकत्र का? आम्हाला आरक्षण पाहिजे, हक्क पाहिजे स्वतःचा. हा आपला स्वार्थ आहे, स्वार्थ आहे. प्रत्येक समाजाचा स्वार्थ असतो, प्रत्येक माणसाचा स्वार्थ असतो. पण स्वार्थात पण 2 प्रकार आहेत. लक्षात असू द्या, स्वार्थात 2 प्रकार आहेत. एक स्वार्थ आहे न्यायी स्वार्थ, आणि दुसरा स्वार्थ आहे अन्यायी स्वार्थ. न्यायी स्वार्थ कशाला म्हणायचं? प्रभू रामचंद्रांना गादी मिळाली. दशरथ राजाने सांगितलं, अयोध्येचा उद्या राजा माझा मुलगा रामप्रभू होणार आहे. आनंद वाटला सर्वांना. पण कैकेयीला वाटलं माझा मुलगा गादीवर बसला पाहिजे, माझा मुलगा गादीवर बसला पाहिजे. इतक्या तिचा स्वार्थ न्यायी स्वार्थ आहे. प्रत्येक आईला वाटतं ना माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, प्रत्येक आईला वाटतं, प्रत्येक बापाला वाटतं माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. कैकेयीचा तितक्या स्वार्थ बरोबर आहे, माझा भरत गादीवरती बसला पाहिजे, तितक्या बरोबर आहे. परंतु माझा मुलगा गादीवर बसून राम वनवासाला गेला पाहिजे, हा अन्यायी स्वार्थ आहे. माझा हक्क मला मिळाला पाहिजे, हा न्यायी स्वार्थ आहे. परंतु दुसऱ्याचं ओढून घेणं अन्यायी स्वार्थ आहे. आपण दुसऱ्याचं मागितलंय का? तो समाज सुद्धा जागला पाहिजे. आमचा बारका भाऊ आहे, तो समाज सुद्धा जागला पाहिजे. आमचं आम्हाला द्या, हीच मागणी आहे आमची. आमचं आम्हाला द्या, दुसऱ्याचं नको अजिबात. कशाचं सांगितलंच नाही ना कुठं. धर्म काय सांगतो? तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगून द्या. हे धर्माचं पालन आहे, हे धर्माचं पालन आहे. परत दुसरी गोष्ट अजून तुम्हाला सांगतो. धृतराष्ट्राला ह्याचं पांडवांचं राज्य माझ्या मुलांना मिळलं पाहिजे, माझ्या मुलांना मिळलं पाहिजे हस्तिनापूरचं राज्य. हा स्वार्थ न्यायी स्वार्थ आहे. कोणाचा? धृतराष्ट्राचा न्यायी स्वार्थ आहे. परंतु माझ्या मुलांना राज्य मिळालं पाहिजे आणि पांडव संपलेच पाहिजेत, हा अन्यायी स्वार्थ आहे. म्हणजे मला सांगायचंय, माझा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचं घर जळलं तरी चालेल, पण माझी पिढी पेटली पाहिजे, हा अन्यायी स्वार्थ आहे. लक्षात असू द्या. स्वार्थ प्रत्येकाला असतो, अन्यायी स्वार्थ नाही पाहिजे आपल्याला, आणि करतही नाही आपण. मला सांगायचं एकच, मराठा समाज पहिल्यापासून शापित आहे. पहिल्यापासून कधी एक झाला नाही मराठा समाज, कधीच. इतिहास आत्ता घडलेला इतिहास हा आत्ता, आणि त्याचं सगळं श्रेय मनोज जरांगे पाटलांना जात आहे. अहो कधीच नाही. मी तुम्हाला सांगणार इतिहास पहिल्यापासून इतिहास सांगतो. आपल्या स्वराज्यावर 3 शाह्या राज्य करत होत्या. 3 शाह्या राज्य करत होत्या. त्यामध्ये नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि दिल्लीची मोगलशाही, 3 शाह्या राज्य करत होत्या. 3 इतका जुलूम करत होत्या, अतिशय अन्याय. आणि कुणाच्या जेव्हा माहिती का? कुणाच्या जेव्हा ती युद्ध जिंकायच्या? फक्त मराठ्यांच्या जेव्हा. मराठ्यांच्या, त्यांच्या ताकद नव्हती. याचं एकमेव कारण होतं, मराठा एक येत नव्हता. त्यांनी पक्की नस ओळखली होती, मराठा कधी एक येणार नाही. आता जशी राजकीय पुढाऱ्यांनी ताकद ओळखली ना, मराठा कधी एक येणार नाही, तशीच त्यांनी सुद्धा ओळखली होती ताकद. मराठ्यांना थोडा तुकडा टाकला, आम्हीच दाखवलं की मराठा कधीच येत नाही, हे त्यांनी ओळखलं होतं 3 शाह्यांनी. आणि त्याचा गैरफायदा इतका घेतला, भर दिवसा आपल्या हिंदूंच्या आया बहिणींनी ते उचलून घेऊन जायचे, त्यांच्यावर बलात्कार करायचे, त्यांना पाठवायचे. पण आपला मराठा तरी पेटून उठत नव्हता. मराठा म्हणजे अर्थ चुकीचा काढू नका.
जे महाराष्ट्रात राहतात ते सगळे मराठे, नुसती मराठा एक जात धरू नका. हे मराठा का पडलं? जर मराठ्यांचं इकडून आक्रमण झालं तर तिकडून त्या शाहीतली लोक म्हणायची, निजामशाही जर आक्रमण केलं तर ती म्हणत नव्हती अंगाव कुणबी आले, माळे आले, धनगर आले, सगळी लोक आहेत ना ती म्हणायची मराठी आले. त्यामुळे सर्वजण आपण मराठी आहोत. ह्या शब्दाचा अर्थ चुकीचा काढून ठेवला सगळा. मराठा म्हणजे फक्त एक जात, महाराष्ट्रात राहतो तो मराठा. आणि त्यावेळेस आपल्या मराठ्यांना कुठल्या तरी सरदारकीचा तुकडा टाकला जायचा, वतनाचा तुकडा टाकला जायचा, काहीतरी आमिष दाखवलं जायचं. आणि प्रत्येक मराठ्याची विभागणी 3 शाह्यामध्ये झाली. 3 शाह्यामध्ये आपल्या मायमाऊलीची आबरू वाचवण्यासाठी कुणीही वाली राहिला नव्हता. आणि प्रत्येक मराठ्यांना वाटत होतं, प्रत्येकाच्या मनात एकच धारणा होती, आम्ही राजे नाहोत, आम्ही गुलाम आहोत, आम्ही फक्त युद्ध करायचं ह्यांच्यासाठी, ह्या शाह्यांसाठी युद्ध करायचं. आणि त्यांनी दिलेलं कडं शाबासकी हीच आमच्यासाठी सर्वस्व. पिटून कुणी उठत नव्हतं. मायमाऊल्याची इज्जत वाचवायला कुणी वाली राहिला नव्हता. आणि त्यावेळेस विदर्भातनं एक रत्न राजे लखोजीराव जाधव हे निजामशाहीमध्ये नोकरीला होते. आणि इकडून शहाजीराजे भोसले ते सुद्धा तिथं सरदारकी करत होते निजामाच्या दरबारात. आणि दोघं सुद्धा कट्टर ताकदवान, इतकी ताकद होती त्यांची. निजामशाही दोन्ही एक झाली तर भेट होती निजामशाही. लखोजीराव जाधव आणि शहाजी भोसले एकत्र आले तर निजामशाही संपून टाकतील, त्यामुळे दोघांना एकत्र होऊन देत नव्हती. आणि एक दिवस शहाजींच्या दरबारात कार्यक्रम होता, लग्नाचा मोठा प्रसंग होता. लग्न पहिली 15-15 दिवस चालायची. आणि त्या लग्नाच्या धामधुमीमध्ये त्या निजामाच्या दरबारात एक खंडागळे म्हणून सरदार होते. त्या खंडागळ्यांचा हत्ती त्या ठिकाणी पिसळला. त्यावेळी जिजाबाई साहेबांचं लग्न झालं होतं. शहाजीराजांना जिजाबाई साहेबांचं दोघांचं लग्न झालं होतं. आणि त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे बघा, जाधवरावांचं भोसल्यांचं रक्ताचं नातं होतं. पण जिजाबाई साहेबांना एकच वाटायचं, महिला काय करू शकतात, ऐका, महिला काय करू शकतात, एकच वाटायचं, अरे माझ्या हिंदूंच्या आया बहिणीची आबरू वाचवण्यासाठी, माझ्या मराठ्यांना हिंदूंना ह्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी कुणीच वाली नाही. पण त्यांनी त्यावेळेस विचार करता, त्यावेळेस काय असते ऐका, त्यावेळेस विचार करता, अरे या हिंदूंच्या आया बहिणीची आबरू वाचवण्यासाठी, या हिंदूंना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी माझ्या पोटी मी असं एक रत्न जन्माला घालील, त्याची कीर्ती अखंड सूर्य चंद्र आहे तोपर्यंत त्याची कीर्ती राहील, इतका चांगला मी विद्वान मुलगा जन्माला घालील. त्यावेळेस घेतलं होतं. या हिंदूंना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी माझ्या पोटी मी असं एक रत्न जन्माला घालील, त्याची कीर्ती अखंड सूर्य चंद्र आहे तोपर्यंत त्याची कीर्ती राहील, इतका चांगला मी विद्वान मुलगा जन्माला घालील. त्यावेळेस घेतलं होतं. शिवाजी महाराजांच्या अगोदर स्वराज्य ही व्हावं ही इच्छा कुणाची होती? शहाजी महाराजांची. माझं सेपरेट राज्य पाहिजे, मराठ्यांचं राज्य सेपरेट पाहिजे, असं शहाजीराजांची संकल्पना होती. परंतु लोक साथच देत नव्हती, लोक एकत्र येत नव्हती. त्यामुळे शहाजीराजांचा नाईलाज होता. जिजाबाई साहेब सांगायच्या सारख्या, राजे आपण बाहेर पडू, आपलं छोटं का व्हायना पण आपलं राज्य निर्माण का, अहो इथं आपल्याला गुलामगिरीची वागणूक मिळते. शहाजहान मनापासून तुमच्यावर प्रेम करतो का? करत नाही. तुमच्या ताकदीचा अंदाज घ्या, तुमची ताकद जास्त. जिजाबाई साहेब सारख्या सांगायचे शहाजी, पण लोक साथ देत नव्हते अजिबात, आपली लोक साथ देत नव्हती. आणि त्यावेळेस त्या खंडागळे नावाच्या सरदाराचा एक हत्ती होता. त्या समारंभामध्ये हत्तीच पिसळला. हत्ती पिसळल्यानंतर इतका धुरगुस घातला, इतका धुमाकूळ घातला त्याने की थांबत नव्हता. बरं शहाजींच्या दरबारात सुद्धा होते ना शूरवीर,
शहाजीने आवाज दिला, काय झालंय तिकडं? त्यांनी सांगितलं हत्ती पिसाळलाय. कानावर बातमी गेली, हत्ती पिसाळलाय, हत्ती आवरत नाही, माणसं चेंगरतोय. शहाजीने सांगितलं ह्याच्यात त्या हत्तीला नमवण्याची शमवण्याची ताकद फक्त मराठ्यांच्या मध्ये आहे, लक्षात असू द्या. मराठ्यांचं नुसतं तेवढंच म्हणलं की मराठ्यांचं रक्त खवळून उठलं. लखोजीराव जाधवांचा मुलगा दत्ताजी जाधव, पुतण्या दत्ताजी जाधव तलवार घेतला, म्हणला मी हत्तीला थांबवतो. मी म्हणजे मराठ्यांची ताकद बघा, हत्तीला थांबवण्याची ताकद मराठ्यांच्या मनगटात होती, तलवारीत होती. काही क्षणामध्ये दत्ताजी जाधव हत्ती चालून गेला आणि एका तलवारीच्या घावामध्ये हत्तीची सोन धडा वेगळी केली. ची 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 करत हत्ती रक्ताच्या थारोळीत कोसळला. मांडलं शहाजहान, मांडला बास. दत्ताजी जाधव, काय जाधवांचं रक्त आहे राव, काय जाधवांचं रक्त आहे. जाधवांची छाती फुगून आली. का? शहाजहांनी मला नावाजलंय, शहाजहांनी मला नावाजलंय, शहाजहांनी जाधवांना नावाजलं म्हणून इकडं भोसल्यांचं रक्त जाधवांच्या विरोधात खवळून उठलं. का? एका मराठ्याला शहाजहान मला नावाजतोय. मी काय कमी काय, मी काय कमी काय? त्यांनी सांगितलं दत्ताजी जाधव, अहो ते तुमची ताकद हत्तीवर दाखवली, एकदा भोसल्यांच्या मानगाटाला मानगाट मिळवा म्हणजे कळेल तुम्हाला भोसल्याच्या मानगाटात किती ताकद आहे. काय देणं घेणं होतं, काय देणं घेणं होतं का मला सांगा. आता ती जाधवरावांचंच रक्त होतं. ती दत्ताजी जाधव म्हणा मी काय तुला भेटू का काय. चाल केली, दोघं एकमेकाला धावून आली. संभाजी भोसलेंनी, शहाजी महाराजांचे बंधू संभाजी भोसलेंनी एका तलवारीच्या घावामध्ये दत्ताजी जाधवाचं मुंडकं धडा वेगळं केलं. दत्ताजी जाधव जाग्यावर कोसळला रक्ताच्या थारोळ्यात. ही बातमी काही वेळानंतर लखोजीराव जाधवांना कळली. माझा पोरगा संभाजी भोसले म्हणजे माझ्या जावायच्या भावाने, माझ्या लिकीच्या धीराने त्याला मारला ना. ते म्हातारा हातात तलवार घेऊन हुडकतच आलं, कुठं आहे संभाजी भोसले. एका चौकामध्ये संभाजी भोसलेची लखोजीराव जाधवाची गाठ झाली. एका तलवारीच्या घावामध्ये त्या 60 वर्षाच्या लखोजीराव जाधवाने शहाजीराजांच्या भावाचं मुंडकं धडा वेगळं केलं. चौकामध्ये 2 मृतदेह पडले होते, 2. एक होता भोसल्यांचा, एक होता जाधवांचा. सगळे निजामशाहीतले सगळे मुसलमान टाळ्या वाजवत होते. काय शूर आहेत, काय मराठ्यांची ताकद आहेत. एका ठिकाणी जाधव रडत होते दत्ताजीसाठी आणि भोसले रडत होते संभाजी भोसल्यांसाठी. जिजाबाई साहेब स्थिर होत्या, त्या रडत होत्या, डोळ्यातून आसुर वाहत होते, त्या स्थिर होत्या. का? एकीकडे पडलाय माझा सक्का दीर आणि एकीकडे पडलाय माझा भाव. कोणासाठी रडू, कोणासाठी रडू? त्या दोन्हीसाठी रडत नव्हत्या, त्या रडत होत्या हिंदूसाठी, मराठ्यांसाठी. त्यांना वाटत होतं अशीच मराठीची ताकद विभागली जाणार का? मराठ्यांना तुकडा टाकला वतनाचा की असंच थांबायचं का? त्याच दिवशी निर्णय घेतला, बास थांबायचं नाही, आपल्याला नोकरी करायची नाही, शहाजींच्या दरबारात थांबायचं नाही. माझं स्वतंत्र, मला राज्य आहे, पुण्याची जहागिरी दिलेली आहे, तिथं जाऊन स्वतः आपला संसार करायचा, स्वतःचं रयतेचं रक्षण करायचं. गरिबी होती, शहाजी महाराजांची गरिबी होती आणि जिथं गरिबी असेल तिथं लोक जवळ येत नाहीत, लक्षात असू द्या. पुण्याला राहायला गेले ना, पुण्याला त्यावेळेस तिथं गाढवांचा नांगर फिरवला होता, तिथं पहार मारली होती, उलटी चप्पल टांगली होती. का? मराठी भावनिक आहेत. आणि जर मराठ्यांनी ही गाढवाचा नांगर फिरवला, गाढवाचा नांगर म्हणजे प्रपंचाहून गाढवाचा नांगर फिरवला अशी मनात भीती एकदा मराठ्यांच्या झाली. मराठी हिथं शेती कसायला येणार नाहीत. जिजाबाई साहेबांनी तिथं पदर खोवला आणि जिथं गाढवांचा नांगर फिरवला होता तिथं सोन्याचा नांगर फिरवला आणि तिथनं पुढं आपली लोक तिथं शेती करायला लागली. एकच त्यांच्या डोक्यात होतं, एकच, माझ्या हिंदू धर्माचं रक्षण झालं पाहिजे, अधर्मी लोक आहेत त्याचं खंडन झालं पाहिजे आणि माझ्या माय मावल्यांची इज्जत वाचली पाहिजे, माझी रयत जगली पाहिजे. मग बाळ होतं पोटात, बाळ राहिला, स्वतःचं घर नव्हतं. शिवनेरी किल्ल्यावरती संभाजी महाराजांना तिथली सासरवाडी करायची होती. पाहुण्याच्या घरी राहण्याची वेळ आली.
आणि जिजाबाई साहेब सारख्याच देवीला नमस्काराच्या सारख्या. एक दिवस देवीला नवस केला तुळजापूरच्या आई भवानीला.